तर आज मी सरासरी उमदी किंवा कर्नाटक ह्या भागात प्लॉट व्हिजिट करत होतो. तर प्लॉट व्हिजिट करताना यावर्षी एक गोष्ट जाणवली की ह्या भागात बुरी जास्त दमवत्या. तर का दमवत्या? ज्या द्राक्ष बागेत शेंड्याची चाल ही साधारण अशी असली किंवा ही जी मिशी किंवा बाळी आहे, आता ह्यो काय एक प्रकार आहे का एवढी मोठी व्हायची मिशी किंवा बाळी? तर ही जिथं मोठी होत्या त्या बागेत किंवा पेऱ्यातलं अंतर जिथं हे एवढं जास्त पडतंय, आता सरासरी बघितलं तर हे सगळं पेऱ्यातलं अंतर जास्त आहे. तर ज्या भागात पेऱ्यातलं अंतर जास्त पडतंय त्या बागेला भुरी सगळ्यात जास्त दमवते आणि कूज किंवा कुळी रोग जो म्हणतात हा सगळ्यात जास्त दमवतोय. तर द्राक्ष बागेत कुळी रोग किंवा कूज जास्त दमवणार आहे हे लक्षात घ्या आणि आपल्या बागेचं आत्ताच त्याचं नियोजन करून घ्या की भविष्यात त्याचा दुष्परिणाम व्हायला नको. तर अशा पद्धतीने आपल्या बागात चांगल्या पिकवा. भविष्यात होणारा जो लॉस आहे तो आत्ताच भरून काढा आणि आपली बाग चांगली पिकवा. धन्यवाद. तर आज मी सरासरी